नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? बेंगलोरला माझ्या मुलाकडे आलेलो आहे. तर मुलाला आज सुट्टी आहे, तर म्हटलं थोडंसं बेंगलोरचं दर्शन आपण करूया आणि तिथली काही पर्यटन क्षेत्र आहेत ती पाहण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रयत्न करूया. चला. माझ्या मुलाच्या ऑफिसपासून चालत 12 ते 15 मिनिटांच्या अंतरावर असलेलं मुलाचं हे राहण्याचं ठिकाण दोडनकुंडी. संरक्षण क्षेत्रातील उत्पादन बनविणारं हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेडचा हा परिसर. कर्नाटक राज्याच्या राजधानीचे हे बेंगलोर शहर आता बेंगलुरू या नावाने ओळखलं जातं. बेंगलुरूमधील कब्बन पार्कलाच लागून असलेलं कसोटी IPL क्रिकेटचे सामने खेळवले जातात ते हे चिन्नास्वामी स्टेडियम. पुढील कब्बन पार्क चौकात हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेडने बनवलेले संपूर्णतः भारतीय बनावटीचे तेजस विमानाचे हे मॉडेल. बेंगलोर पॅलेस. कर्नाटक राज्यातील बेंगलोर जिल्ह्यातील हा शाही राजवाडा. देशी विदेशी पर्यटकांना तो पाहण्यासाठी संग्रहालय म्हणून खुलं करण्यात आलेला आहे. मित्रांनो, प्रवेशद्वाराच्या ठिकाणाहून मी याचं व्हिडिओ चित्रण केलं खरं, पण सक्त ताकीद देण्यात आली की व्हिडिओ चित्रीकरणास बंदी आहे. राजवाड्याच्या बाहेर मात्र चित्रीकरणास परवानगी होती आणि मग मी मोबाईलच्या कॅमेऱ्याने या शाही राजवाड्याचे आणि आजूबाजूच्या परिसराच्या चित्रीकरणास सुरुवात केली. या शाही राजवाड्याचे बांधकाम एप्रिल 1874ला सुरुवात झाले आणि 1878ला याचे बांधकाम पूर्ण झाले. तो बेंगलुरू येथील सेंट्रल हायस्कूलचे पहिले प्राचार्य रेव्हरंड जॉन गॅरेट यांच्या मालकीचा होता. त्यानंतर म्हैसूरचा राजा चामराजेंद्र वाडियार यांच्यासाठी तो नियुक्त करण्यात आला. सध्या तो कृष्णदत्त चामराजा वाडियार यांच्या मालकीचा आहे. तर मित्रांनो, आताच बेंगलोरचा महाल तर पाहून आलो. दुपारचे 1:30 वाजलेले आहे. लालबाग बॉटनिकल गार्डनच्या बाजूला असलेलं द रोगे एलिफंट या कॅफेमध्ये आलो आहोत. आता या कॅफेमध्ये मुलगा जे काही ऑर्डर करेल ते खायचं. मित्रांनो, आत्ताच आमचं द रोग एलिफंट या कॅफेमध्ये पोट भरण्याचा कार्यक्रम झालेला आहे. आता आपली भेट लालबाग बॉटनिकल गार्डनमध्ये. 240 एकर जमिनीवर पसरलेलं बेंगलुरूमधील पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेलं हे लालबाग बॉटनिकल गार्डन.
या गार्डनमध्ये प्रवेश करण्यासाठी 4 दिशांना प्रवेशद्वारे आहेत। लालबाग मेट्रो स्टेशनच्या जवळील प्रवेशद्वारावरून आत प्रवेश केला की समोरच मोठा विस्तीर्ण तलाव आपल्याला दिसतो। तलावाच्या काठावरून पर्यटकांना फिरण्यासाठी मोठी पायवाट देखील आहे आणि एका ठिकाणी छोटा पूल देखील आहे। तलावाच्या काठावरून फिरताना उजवीकडच्या मोकळ्या परिसरात देशातील व परदेशातील मोठमोठे बुंदे असलेली झाडे आपले लक्ष वेधून घेतात। लालबाग बॉटॅनिकल गार्डनच्या 240 एकर परिसरात तलावाबरोबरच लालबाग रोज गार्डन, लालबाग बॉटॅनिकल गार्डन, तोपायरी गार्डन, ग्लास हाऊस बॉटॅनिकल गार्डन पर्यटकांचे खास आकर्षण आहे। हे सगळं जर आपल्याला पाहायचं असेल तर एक दिवस देखील कमी पडतो। तलावातील पाण्याचा वापर करून दर 15-15 मिनिटांनी पर्यटकांसाठी आकर्षण असलेला हा कृत्रिम धबधबा। लालबाग बॉटॅनिकल गार्डनमधील पर्यटकांचं हे प्रमुख आकर्षण ग्लास हाऊस बॉटॅनिकल गार्डन। ग्लास आणि लोखंडाचा वापर करून हे ग्लास हाऊस बांधण्यात आलं आहे। लंडनमधील क्रिस्टल पॅलेसपासून प्रेरणा घेऊन हे ग्लास हाऊस तयार करण्यात आले। 1989ला हे ग्लास हाऊस बांधलं गेलं आणि 2004ला याचं नूतनीकरण करण्यात आलं।
ग्लास हाऊसच्या पूर्व गेटमधून आपण बाहेर आलो की गार्डनच्या दोन्ही बाजूला लाकडाच्या बुंध्यावर व लाकडांवर कोरीव काम करून तयार केलेली लाकडी शिल्प आपली लक्ष वेधून घेतात। बोन्साय पार्क सध्या कामानिमित्त तो बंद ठेवण्यात आला आहे। लालबाग बॉटॅनिकल गार्डनच्या दक्षिण पूर्व दिशेला असलेला हा टॉवर याला कॅम्पेगोडा टॉवर म्हणून ओळखलं जातं। ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर निर्माण झालेला खडक भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते हा विशाल खडक 3000 दशलक्ष पूर्वीचा असावा असा अंदाज आहे। लालबाग बॉटॅनिकल गार्डन बघून झालेलं आहे आता 5:45 वाजले। आत्ता आपण जाणार आहोत कर्नाटक राज्याच्या विधान भवनाकडे, जिला विधान सौधा म्हणून ओळखलं जातं। मग काय मित्रांनो, तुम्हाला देखील हा व्हिडिओ पाहताना बेंगलोर फिरून आल्यासारखं वाटलं असेल तर मग हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे जरूर कळवा। तोपर्यंत